आता आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आपण पितोय ते दूध केमिकल मिश्रित आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. जामखेडमध्ये दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. 17 लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक करण्यात आली. केमिकल पासून बनावट दुधाची निर्मिती केली जात होती. केमिकल युक्त दूध चांगल्या दुधात मिसळून त्याची विक्री केली जात होती. जामखेड तालुक्यातल्या फकराबाद इथं अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार केलं जात होतं. या कारवाईमध्ये पोलिसांनी 17,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शेतकरी रामदास उबाळेसह समीर शेख आणि आफताब शेख या 2 व्यापाऱ्यांना जेरबंद करण्यात आले. आरोपींकडून 1200 लिटर लिक्विड पॅराफिन हे रसायन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. शेतीपूरक दूध व्यवसायाच्या आडून रसायनांपासून दूध तयार करून ते चांगल्या दुधात मिसळलं जात होतं. मानवी आरोग्याला घातक ठरणारी ही भेसळ रोखण्यासाठी प्रशासनानं मोठी कारवाई केली. सदरचं जे आहे पांढऱ्या रंगाचं द्रावण हे दुधामध्ये भेसळीसाठी वापरात येण्याबाबत आम्हाला तिथं निदर्शनास आलं. आणि जे रामदास उबाळे शेतकरी आहेत त्यांच्याकडे सुद्धा 320 लिटर त्या ठिकाणी दूध आणि एक 12 बॅग त्याच्या 25 किलोच्या त्याच्यामध्ये एक व्हाईट पांढऱ्या रंगाची पावडर त्यामध्ये आढळून आली आहे. तर या सगळ्यापासून एक जे कृत्रिम दूध बनवण्यात येतं त्याचा आम्ही त्या ठिकाणी डेमो वगैरे घेतला. आणि तिन्ही जे आरोपी आहेत रामदास उबाळे, समीर शेख, आफताब शेख यांच्यावर आम्ही पोलीस ठाण्यामध्ये FIR दिली आहे.